आकाशवाणी. विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027च्या देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027च्या देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घरयादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027मध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027साठी स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या निमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधकांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली. तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि अॅप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशाच
सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनॉनमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनॉनमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 मध्ये आतापर्यंत सुमारे $7 अब्ज नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि 3 किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ऍक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ऍक्सेसिबल डिझाईन, चिन्ह, उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या अॅप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डची माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027च्या देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.